तुला 5 दिवस आहे तुला 5 दिवस बापाला तुला नाही तुला 5 दिवस त्या बापाला सांगतोय म्हणे येत होय हा झालाय पाठी जातोय डॉक्टर येत होय हा झालाय पाठी जातोय डॉक्टर नाही का ठाऊक नाही समजले बाबा अरे तुझा पॉइंट काय आहे परत गावा बोलायचा पॉइंट का अरे तुझे हरण काय झालं बोला एवढा पासून येतो माझ्या तोंडात झाला काय मग कुठं काढतो यावर माझा तोंड बराचा समजलं तुझा कोण जाय कोण हात शेकतो काय बोलतो तुझा ग्रह दिसतं का बघ सोनेट बराचा समजलं लक्षात काय बाबा त्याचा त्रास आहे का काय समजलं तुला काय झालं आज पर्यंत काय झालं तू समजतो अरे किती आहे बघा काय होतं विसर तुम्ही कधी होते मग लोकांचे कपडे काय नसतं बघा विसर आयला सुनताय आणि पाहिला सुनायला गेला तोच होतोय 5 दिवस झाले या सुद्धा गिराय काय आता गिराय काय पैसे उठतो बघतो सोनं कमी घेऊ याबो सोन्या सुद्धा आता पैसे नाही समजलं आणि तिचा व्यवस्था खाता बंद करू कुणी तरी म्हणलं 12 वैरी पत्तरली 12 वैरी तो योग सगळी लोक कोण सगळे घेतो समजल्यात सगळे कोण रे कोण तो माताईचा दुसरा दिसला पडले आता जवळ तो लागतो कोणतो आणि ती बोल कृष्ण 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 एक नंबर देव पाणी भरली तुका कसं काम माझ्या केला असा होय होय काय समजल्यात त्या केला तुम्ही सगळ्याला फिरतात तरी मला संशय तुमच्याकडे होतो एकच असं माहिती का एक दिवस काय केलं तुमचा ठाव असलं घरासाठी छोटा समजा देवा चप्पल माझ्या घराकडे येऊ आणि माका म्हणालो ए शंकरा पण असं करत बाबा शकता पहिली बाबाचं नाव घेतलं शांता माहिती आता उलटा करता तो सगळा ऐकलंय बाबा बरोबर शांता म्हटलं तुला तर तो समाधान राहिला सर म्हणजे मी आपले करतो शांता म्हटलं का होतं नाव आहे तर तो समाधान राहिला सर तुझं नाव काय अरे माझा औषधी सगळ्याला ठोकत नाही ऐकलंय शेकरू औषधी बाबा शिंबाला नावाचा ठेला असं करा शेकरू नरो काय म्हणतो तुझ्या ठावाचा नाही म्हणतात शेकरू ए सक्रिय सरळ नावाचं हाल लागल्या साय सक्रिय जमा करतो नाही माझ्या घराकडे येऊन नका साधत्या ए सक्रिय काय रे करतोय मी आपलं बऱ्याच दिवसांनी लेबर सांगतो तुझे का गेल्या तर दिवसभर कोण हलत राहावा आहे महाराज कृष्ण येतो का ते काय हल्ले बुवा येतो बोल बुवा तो होतो पाठी होतो ऐकलं एक तिकडे जमानी दे कोसळली त्यांना असतं नसतं सगळा हरून तुम्ही घरात त्याला खाल्ला खाल्ल्या असताना काय तुम्ही घरात सुट्टी काय सुट्टी आहे सुट्या नाही सुट्या केल्या गेल्या भयाला दिलंय खाल्ला खाल्ल्याने इच्छा पियाले तेव्हा का म्हणणार तो ते सक्रिय काय काका झाले कोण सांगतो नवं होडा तुला नवीन पण ऐकलं या पाडको ऐकलं आज तुला सगळं पैसे होड्या घातलोय गरीब मात्र तुझ्या साड्याला घरात घेतलोय काय घातलोय होडा नाही बांधलोय बहिलो होडा बघूया सगळं नाही बरं बांधलोय तर तुझ्या बही होडा बांधली तर बघूया आणि पुऱ्या गावात फिरलो सगळ्या जमाया गाव भर आणि हे लय खास काय बांधले बाबा काहीतरी म्हणजे काय बांधले ऐकलोय या काय म्हणतात माहिती का काय साखर म्हणतात हा दोन पाण्यात खालती बंदर आणि आता लोक काय करतात काय करतं अरे हे वाटे कोणी येत नाही खाल सुद्धा सगळे लोक बरं 5 दिवस झाले या काही गिरायक नाही आता पुढे जाताना कसा कंटाळलो समजलंय वैतागलो ड्युटी जातो कोण ड्युटी जीव दिला मी नाही समजलं आम्ही कंटाळलो असं कोण बोलू आता कंटाळलो समजलं फ्री गेलोय सासरवाडी गेलोय सासरवाडी गेलोय सासरवाड कडे ड्युटी रे इसं अरे सासरवाड गरवान मेळा कडे येणार होय कडे येणार कडेला कडे लाव
काय विचारलंय पहिल्या पाहिजे का दुसऱ्या पाहिजे लग्न त्याच्यासाठी होतं म्हणजे बैल तो आता दोन वर्ष होती ना. सगळा ठेका हा. मला लगेच एकदा झालं एकदा केलं एकदा कोणता बघू आता काय केली तुमचे काय केली असते म्हणायची का बघून नेली असते काही जाऊ सुचू कावर तर लगेच काहीतरी म्हणा काय असा सासरे बरोबर शरी गेलाय कळवा बोलवा सांगा कळलं का या चौकशी काय करतो आता लगेच बोलू नका. काही घडलं चौकशी काय करतात देऊ का ना गाडी बात तरी कोण पडा माझा काय उचल रंग बदलणार लक्षात ते काय बोलतोय का सत्यात बऱ्याच दिवसांनी गेली मागं बघलेली. हा घरात तुझं लागली. काय म्हणाले आता बुरडा, आता बुरडा, आता बुरडा, बुरडा, बुरडा. तुका मुकुट सांग होती तुझ्या हातीत तरी आहोत एवढा शब्द घरासाठी मागं पाहिजे तर मागं बुरडत नाही का? या कामासाठी तुझ्या खाते काय या खाते का वर खाते का पुढला काय बोलतो नमस्कार मी काय का या देव, आता मला तो काय का रे मी आलाच कधी समजलं. म्हणत खातो पुन्हा तुका मरे. पण खातो तेव्हा तिया बदका तितक्यात खाल्ला माणसं. जास्ती खाऊ नको. आता काय पतोष्यात खाल्लो याले मुकलोय. आता मग तो धडकत नाही. सुरत गावचा सासू वाटतं म्हणा. आणि अरे कोण्या मुला तरी म्हटलं हा कोण्या गोडावरती मला सांगतो असा आता बरा दिसला ह्या एक दुसरी खरं सांगतोय तेव्हा शपथ तुला खरं होती खोटं झाली नाही या ऐक दुसरी ऐक मंडळी हत्ती मिळवली. धाकटी मिळवली हा एवढे आता केले दोन हे अरे ते देवाला चौकशी करत होते. माझा सोडून दे रे बरं. हा बघ अरे मोहम्मदला आपण एका पंचीला इकडे आता त्याचा लगेच आवडते त्याचा ते या घेऊन का बरं. आता ते ती बाबा त्याची गरज तेवढ्या नादाला अरे पुढे माका म्हणायची हा माका मारतले माका मारतले मग संतरा तो अजून भिंताकडे ऐकलंय हॅलो तो गावात संपता ते बघ सगळं ऐकलं ते भाकरी तुम्ही जाऊ नका अजिबात जाऊ नका एक तरी बोलून का हत्ती मिळवली. काय झालं पाहू राजू आपण मला माहिती आहे अमृत राजू दादा खाण्याने
भविष्य पोपट कुठे पोपट आणू नाही पोपट नाही आणू जगाचे पोपटवाले फिरताय भगवी वस्त्र परिधान करून अनेक जण भविष्य सांगण्यासाठी फिरताय त्या माझीकडे नाही गेला पण ऐका मी पोपट घेऊन फिरत नाही मी कावळा घेऊन कावळा माझी सवय अशी आहे माझ्या जवळ कोणी बसला घर की माझं नकळत माझा हात वर जातो आणि वरून खाली कमी येतो दादा लागलं का दादा हा जो तुमचा धंदा आहे हा पारंपरिक धंदा आहे बरोबर सांगल्या होय ना बरोबर सांगल्या या तुमच्या धंद्याला 800 वर्षाची परंपरा हे खरं आहे बरोबर सांगल्या तुम्ही एक दोन वर्ष 800 वर्षाची परंपरा हे खरं आहे ना खरं असा पण मागचं सोडून द्या मग तुमच्या 3 पिढ्याचं मी भविष्य आता सांगू म्हटलं ही पिढ्या सांगता हा जो तुमचा धंदा आहे ना तुमच्या आजोबांनी सांभाळलं खरं आहे ना तुमचे आजोबा तुमच्यापेक्षा घर लागलं लांब लचक दिसायला अगदी लाल बरोबर सांगल्या तुम्ही पण मन कसं त्यांचं फळमळ अगदी प्रामाणिक माणूस होता जीवना कुणाजवळ लाचारगिरी केली आयुष्यभर स्वाभिमानाने जगला असे तुमचे आजोबा हे बरोबर हे बरोबर आहे ना त्यानंतर तुमच्या बाबांनी हा धंदा सांभाळला त्याच प्रतीनं आणि त्यांच्या मागावर तुम्ही सांभाळला हे खरं आहे तुमचं नाव सकाराम राजाराम काळी नाव बरोबर सांगल्या तुम्ही खरं आहे ना तुमचं नाव माझं नाव काय होतं सकाराम राजाराम काळी बरोबर नाव सांगल्या हे मला कळलं कसं पण दादा हल्ली तुमचे दिवस वाईट आलेले आणि याच्या पुढचे दिवस फार वाईट येणार याला कारण ही कळत याला कारण तुमची शेजारी महान करणी महान करणी महान या पुढचे भयानक आहे ते मी तुम्हाला सांगणार मला वाटलं तुम्ही माझी गंमत करणार म्हणून तुमची थोडी गंमत करावी म्हणून मी तुमची गंमत केली मी भविष्य सांगणारा मासना पुढच्या होय पुढच्या मासना पुढच्या
पटलं आता म्हणतात तुम्ही आणि सहज मी तुमची गंमत केली याला काय येतं? गंमत नाही दुसऱ्याला आनंद द्यायचा असो, दुसऱ्याकडून आनंद घ्यायचा होतो. या बरोबर असं तुमचं idea. हे मी गावे मस्त करून काय मिळणार होय ना? या तुमच्या बरोबर असं हे आमच्या कापसात नाही. आणि दादा एवढी वर्ष मी धुळगाव पाहिले का हिमालयाच्या पायथ्याशी थंडगार वातावरण एकच मासे कुरळे दुर्वास मावळी दुर्वास महाकोपिष्ट महाकोपिष्ट सारा संपूर्ण मंडळाने आणि विनाकारण त्यांच्या वाटला होता तर माझ्या गुरुदेवाने त्यांना सोडलं नाही. म्हणून त्यांचं नाव एका क्षणी प्रत्येकाचं हृदय कसं ठरठर होतं. बघा, आमच्या नावाला काय ठावच आहे. असे महाकोपिष्ट महाशापिष्ट असे माझे गुरुदेव दुर्वास मामुनी तुम्हाला ऐकून माहित असेल काय ठावच आहे. साक्षात महाविष्णूला सुद्धा सोडलं नाही. 10 गर्भवास असे कोण गदारी करतात ते ऐकू. आणि तो शाप नारायणाला भोगावा लागला. अरे माझ्या बाबा. एवढे महान तपस्वी त्यांच्या सहवासात मी बरीच वर्ष घालवली. सर्वस्व मी शिक्षण घेतलं चला, चला तुम्ही शिकले आहात. पण ते जो बोलले काय? की तुमच्या पूर्ण आहेस. परत काम तुम्ही करताय, काय सांगा नाही तुमका. हो, तुम्ही शिक्षण घेतलंय, आता द्या तुमका. नका तुमका द्या. आता वहिनीचं बोलतो. तुम्हाला गाडण्यासाठी माझं येण्यात झाले. तुम्ही सांगतात मग. तुम्ही आता बोलले आहात. अपूर्ण म्हणजे अर्धवर. हो, किती आहात? मी तुम्हाला अर्धवर बोलत नाही. दादा, मी अर्धवर. मी अर्धवर. इतके शिकले. अर्धवर. मला सांगू मला. तेव्हा मी माझ्या गुरुदेवांना प्रश्न केला, मी पूर्ण होण्यासाठी काय करायला हवं? त्यांनी सांगितलं, गुरुजन, ज्यावेळी दत्त कृपा होईल, गुरु दत्तात्रेयाचा आशीर्वाद मिळेल, त्यावेळी मी गुरुजन पूर्ण होणार आहे. म्हणून दत्त आशीर्वाद मिळवण्यासाठी मी दक्षिण सेवा करावी. किनार पर्वतावर जायचं. असं दक्षिण दिशेकडे बघा. माझ्याकडे अधिक वेळ नाही. बोलत राहिलो तर किंवा तुमच्या दारावर वस्ती करावी लागेल. उगा नको तू तुम्हाला लाभ होईल. तुम्ही जरी आग्रह केला, मी राहणार नाही. उपकार करा. या तुमच्या होळीत बसवा. तुम्हाला पलीकडे यायचे नाही. Yeah.
इरादा सोडला आता जरा हात नका पकडा